उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर बारामती इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. अफाट जनसागरानं शोकाकुल वातावरणात साश्रुनयनाने अजितदादांना दिला अखेरचा निरोप. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध मान्यवरांनी अजितदादांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून वाहिली आदरांजली. भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातल्या मुक्त व्यापार करारामुळे युवक शेतकरी उत्पादकांसाठी विशाल संधी खुल्या झाल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2025-26 साठीचं आर्थिक सर्वेक्षण लोकसभेत केलं सादर. जीडीपी वृद्धी दर 7.4% राहण्याचा अंदाज. जागतिक ऊर्जा क्षेत्रातल्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी पंतप्रधानांनी साधला संवाद. भारताच्या विकासाच्या प्रवासाबाबत या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला विश्वास. दिल्लीतल्या कर्तव्यपथावर प्रजासत्ताक दिनी झालेल्या संचलनात राज्यांच्या चित्ररथांमध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाची बाजी. गणेशोत्सव आत्मनिर्भरतेचं प्रतीक ही यंदाची संकल्पना. आणि विशाखापट्टणम इथं झालेल्या न्यूझीलंड विरुद्धच्या T20 क्रिकेट सामन्यात भारत पराभूत. नमस्कार.